कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आपण चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर उभे आहोत आणि आता सध्या इथे नाटकांची चांगली रेलचेल सुरू आहे. लागोपाठ प्रत्येक आठवड्याला छान छान नाटकं येतात. एक महानाट्य येणार आहे 30 मे रोजी. त्याचे कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आज आपल्यासोबत आहेत. भूषण साटम आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडून जाणून घेऊया एक असं महानाट्य येणार आहे की जे आत्तापर्यंत चिपळूणमध्ये कधी आलेलं नाही आणि ज्याची पसंती जे नाटक चिपळूणकरांना नक्की आवडेल. साहेब, स्वागत आहे तुमचं चिपळूणमध्ये. धन्यवाद सर. काय सांगाल, कशा प्रकारचं नाटक आहे, काय कन्सेप्ट आहे आणि त्याच्या मागे कलाकार किती? जय शिवराय सर्वात प्रथम सर्वांना. खरंच एक अद्भुत गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, आपल्या सर्वांसाठी, चिपळूणकरांसाठी सांगणार आहे की महाराजांचं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रच तर आपल्याला सर्वांना प्रेरणादायी आहे, ऊर्जा देणारं आहे. अशावेळी शिवाजी महाराजांना भेटायला एक कवी येतो, जो उत्तर भारतातनं येतो. त्या कवीचं नाव कविराज भूषण आणि हा कवी 1671मध्ये शिवाजी महाराजांना येऊन रायगडावर भेटतो. 3 वर्ष महाराजांसोबत राहतो. महाराजांवर एक अलौकिक काव्यग्रंथ रचतो, शिवराज भूषण. आणि या काव्यग्रंथातल्या जवळजवळ 382 छंद आहेत. हे ब्रजभाषेतले छंद आहेत, ज्यामधनं महाराजांचा गौरवशाली, वैभवशाली पराक्रम आपल्यासमोर उलगडला जातो. आणि यातला जो वीररस आहे, ज्या वीररसातनं महाराजांचा पराक्रम उलगडलेला आहे, हा पराक्रम आपल्याला एवढा प्रेरणादायी आहे की एवढा वीररस त्यांनी त्यातनं निर्माण केलेला आहे की एवढा वीररस कोणताही कवी कोणत्याही राज्यावर जगामध्ये निर्माण करू शकलेला नाही. हा वीररस आपल्याला प्रेरणा देतो, आपल्याला जगण्यासाठी नवीन ऊर्जा देतो आणि अपयशांवर मात करण्याची, कितीही मोठी संकट आली त्यावर मात करण्याची ऊर्जा, प्रेरणा हा वीररस देतो. आणि या वीररसांमधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य पराक्रम तब्बल 21 छंदांमधनं हे महानाट्य आपल्यासमोर घेऊन येतं. सर, याचे अजूनपर्यंत 7 हाऊसफुल प्रयोग झालेत. अख्ख्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये पण झालेत. प्रत्येकाने हे गौरवलेलं महानाट्य आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की अशा प्रकारचे हे महानाट्य हे भारतातलं पहिल्या स्वरूपाचं आहे. महाराजांवर कित्येक प्रकारची महानाट्य येऊन गेली आहेत, परंतु कविराज भूषणांच्या छंदांमधनं, त्या वीररसामधनं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जाज्वल्य पराक्रम उलगडणारं हे भारतातलं पहिल्या प्रकारचं महानाट्य आहे. मुलांनी बघावं, विद्यार्थ्यांनी बघावं, पालकांनी बघावं, शिक्षकांनी बघावं की यासाठी बघावं की आपण कोणत्याही प्रकारचं, कोणत्याही चुकीचं काम आपण करण्याला धजावणार नाही. आपलं मन बुलंद होईल महाराजांच्या किल्ल्यांसारखं, हे शिकवणारं हे महानाट्य आहे. सर, किती कलाकार आहेत आणि काय काय स्पेशालिटी आहे त्या कलाकारांची? सर, तब्बल 80 कलाकार यामध्ये आहेत. सगळे स्थानिक कलाकार आहेत, पण त्यांनी जे सफाईदारपणे जे सादर केलेलं आहे ते एवढं सुंदर आहे की वाटणार आहे केवळ 7वा किंवा 8वा प्रयोग नाही आहे. याच्या आधी याचे कित्येक प्रयोग झालेत. हे प्रत्येकाने असंच म्हणून गौरवलेलं आहे की ज्या प्रकारे स्थानिक कलाकारांनी ज्या प्रकारे ह्याचा झेंडा रोवलेला आहे, ज्याप्रमाणे हे ज्या गतीने पुढे चाललेलं आहे, ज्याप्रमाणे सर्वांना प्रेरणा देते, हे खरंच आमच्यासाठी आशादायी आहे. सर, आम्ही असं ऐकलं आहे की या नाटकाच्या वेळेला महाराजांची एंट्री घोड्यावरनं होते. कितपत खरं आहे? हो सर, यामध्ये महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री जी आहे ती घोड्यावरनंच होते आणि ज्यामध्ये तुम्हाला एक रोमांचकारी तिथे ते महानाट्य बघताना ते अनुभवायला मिळेल. कविराज भूषण हे जे टायटल आहे ते त्याची भूमिका कोणी केली आणि त्याच्याबद्दल काय सांगाल? कविराज भूषणांची भूमिका मी स्वतः केली आहे. माझं नाव भूषण शिवाजी साटम आणि यामध्ये कविराज भूषणांचे जे 382 छंद शिवभूषण या काव्यग्रंथातले आहेत, त्यामधले तब्बल 21 छंद आम्ही यामध्ये सादर करतो आणि ते पूर्णपणे लाईव्ह आहेत. आणि ते कविराज भूषणांचे छंद सुरामध्ये बांधणं, तालामध्ये बांधणं आणि त्या ताकदीने सादर करणं हे आव्हान होतं. परंतु याचे दिग्दर्शक गणेश मेस्त्री आहेत, त्यांनी ही जबाबदारी मोठ्या, म्हणजे हे सगळंच जे आहे याचा सगळा जो बाज आहे या महानाट्याचा, तो मोठ्या जबाबदारीने पेललेला आहे की त्या मोठ्या अदाकाराने हे आपल्यासमोर सादर होतं. एक त्या नाटकांमधली एखादी कवितेची ओळ जर प्रेक्षकांसाठी ऐकवली तर बरं होईल. सर, यातले जे छंद आहेत ते खरंच प्रेरणादायी आहेत. एक अगदी सुपरिचित असलेला असा छंद आहे की जो कविराज भूषण आणि शिवाजी महाराजांची ज्यावेळी पहिल्यांदा भेट होते त्याचवेळी त्यांनी तो महाराजांना रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरामध्ये ऐकवलेला आहे. तोच मी तुम्हाला ऐकवतो. हा पहिला छंद आहे जो कविराज भूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ऐकवला. इंद्रजिमी जिंब बर बाड बसू हंब बर रावण सा धंब बर रघुकुल राज है पौन बारी बाह बर संभूरति नाह बर जो सहस्त्र बाहु बर राम द्विज राज है दावा द्रुम दंड बर चीता मृग झुंड बर भूषण वितुंड बर जैसे मृग राज है तेजतम अंश बर कान्हाजमी कंस बर त्यो मलेंच बंस बर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है.
तर अशा प्रकारचं महानाट्य बघण्यासाठी तुम्ही नक्की उत्सुक असाल. चिपळूणमधलं हे पहिलं महानाट्य आहे ज्याची महाराजांची एंट्री घोड्यावर होणार आहे. सांस्कृतिक केंद्राच्या बाहेर त्याचे पोस्टर्स लागायला सुरुवात झालेली आहे. तिकीट विक्री 25 तारखेपासून सुरू आहे. आपण देखील या कार्यक्रमाला नक्की या. व्हिडिओ जर्नलिस्ट संध्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.